नमस्कार मंडळी. काही लोक असं मला विचारतात की भावनांचा खेळ म्हणजे काय. खूपदा हे प्रश्न मला आले, तर त्याच्यावर थोडंसं जरा मी बोलणार आहे. भावनांचा खेळ म्हणजे ज्याला गरज असते त्याच्याशी खेळलं जातं. भावना म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि तुम्ही कोणाला तरी एखादी गोष्ट मागितली आहे, त्यांनी ती तुम्हाला लगेच दिली तर समजायचं की त्याचं तुमच्याबद्दल असणारी अस्मिता, प्रेम किंवा तुमच्यावर असणारे विश्वास हा जास्त आहे आणि त्यामुळे त्यांनी तुम्ही एखादी गोष्ट मागितल्यानंतर त्यांनी पटकन तुम्हाला ती दिली तर तो भावनांचा खेळ होत नाही. तो खेळ होतो मैत्रीचा, आपुलकीचा. पण म्हणजे तुम्ही उदाहरणात्मक द्यायची झाली तर तुम्ही मंडईत समजा गेला भाजी आणायला, तर विकणारा जो असतो तो तुम्ही तिथे गेल्यानंतर म्हणजे विकणारा जो आहे तो मलूल असतो, आजारी असतो आणि त्याला गरज असते. त्याच्या वेगळ्या भावना असतात ते विकण्याच्या मागे. घेणारा असतो तो गर्विष्ठ असतो, त्याला असं वाटतं की मी काहीतरी आता वेगळं घेतोय, त्यामुळे गरज त्याला असून सुद्धा तो असं दाखवतो की मला गरज नाहीये पण आता मी ते घेणार आहे. तर घेताना तो भाव पाडून मागतो, देणाऱ्याला असं वाटतं की जाऊन दे ना. एखादा असा असतो त्यातला की तो म्हणतो की परिस्थितीने चांगला असं म्हणतो घ्यायचं तर घेणं तर घेऊ नको. पण एखादा गरजवंत असतो म्हणजे गरजू नेहमी म्हणजे विकणारा नेहमी हा कमी दर्जाचा असतो आणि घेणारा नेहमी हा उच्च दर्जाचा असतो. घेणारा नेहमी तुमच्या भावनांशी खेळत राहतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लॅट, जमीन किंवा आणि काही वस्तू. म्हणजे फ्लॅट जर असेल तर आपण म्हणतो की कमी करून द्या, नाही करून दिला तर थांबतो परत. मग तो माणूस म्हणतो की आपण एवढे कमी करू, तेवढे कमी करू, करत करता 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 त्याच्या लेवलला आल्यानंतर मग म्हणतो ठीक आहे आता मी घेतो. म्हणजे कसं असतं त्याच्यामध्ये की ते फार वेगळ्या पद्धतीने भावनांशी खेळलं जातं. देणाऱ्याला ते खरं असं वाटतं की काय कशासाठी आपण हे करतोय. जमिनीच्या बाबतीत पण तसंच आहे. जमीन देताना त्याला गरज असते की देऊन टाकू जमीन, मग तो कमी किमतीत पण द्यायला सुरुवात होतो. समोरचा स्वतःच भाव ठरवतो आणि त्याला सांगून मोकळा होतो की मी एवढे तुला देईन. पण ते देताना सुद्धा कमीत कमी रोज त्याला खेपा घालायला लावतो. आज करतो, उद्या करतो, परवा करतो, हे झालं ते झालं ते झालं. काही दिवस घालवतो, काही महिने घालवतो, तुमच्या भावनांशी खेळत बसतो आणि बेसिकली तुमची मजा बघत बसतो की तुम्हाला कसा त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे भावनांचा खेळ हा फार विचित्र आहे आणि आपल्याकडे फार आहे हा. मी अनेक किस्से असे लोकांचे बघितले की लोक हेलपाटे मारून मारून कंटाळतात, पण घेणाऱ्याला त्याचं काही फरक पडत नाही. त्याला असं वाटतं की मी म्हणजे काहीतरी वेगळा आहे. तुम्ही गेलात की बघा ते कोणाला तरी असं वेगळं पण दाखवतात की मी काहीतरी वेगळा आहे, मोठा आहे आणि तुमच्या भावनांशी खेळत बसतात. तुम्हाला कळलं पाहिजे की आपला कोण आणि भावनांशी खेळणारा कोण हे तुम्ही ठरवायचे. तर मंडळी, नेहमी लक्षात ठेवा, विकणारा हा नेहमी कमी दर्जाचा असतो आणि घेणारा हा नेहमी उच्च दर्जाचा असतो आणि ह्याच्यामध्ये भावनांचे खेळ जास्तीत जास्त होतात. प्रेमामध्ये सुद्धा तसंच आहे. एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली तर तिला म्हणते लग्न करतो, तर नाही करणार आणि निघून जातो. एखादा करतो तर जवळचा. एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते, मुलगा सुद्धा मागे लागतो लग्न करते आणि नाही करणार.
म्हणजे हा सगळा जो खेळ आहे हा म्हणजे मोठेपण दाखवण्याचा खेळ आहे. भावनांचा खेळ हा कोणीतरी एक त्यातली व्यक्ती नेहमी मोठी होते आणि ती खेळवत राहते तुम्हाला आणि त्यात ती मजा वाटते. तर मला असं म्हणायचं आहे की कृपया म्हणून मी नेहमी म्हणतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक असतं की तुम्ही भावनांशी खेळू नका, कारण त्यातनं येणाऱ्या निगेटिव्हिटीज आहे या घेणाऱ्याला त्रासदायक होतात देणाऱ्यापेक्षा. कारण देणारा हा खूप चिडून हे सगळं ते देत असतो आणि घेणारा गमतीने ते घेत असतो. ते देणाऱ्याच्या ज्या भावना आहेत ते खूप वेगळ्या असतात, घेणाऱ्याच्या भावना खूप वेगळ्या असतात. त्यामुळे आपण म्हणतो ना की मी ही प्रॉपर्टी घेतली आणि मला खूप त्रास झाला, त्याचं कारण तेच असतं की देणारा हा सरळ हाताने असं देत नाही, कारण तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळलेले असता म्हणून. तर लक्षात ठेवा, भावना हे फार वेगळी प्रकार आहे. जपायला शिका, जपवा. तोपर्यंत नमस्कार.